अजून किती दिवस वाट बघणार? खुशबू ठाकरेला न्याय कधी मिळणार? पेण तालुक्यातील तांबडी या आदिवासी वाडीतील 9 वर्षाची खुशबू नामदेव ठाकरे वरवणे शाळेमध्ये शिकत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या गोळ्या देऊन कुष्ठरोगी ठरवून तिचा मृत्यू झाला। 1.5 वर्ष होऊन सुद्धा अजून खुशबू ठाकरे हिला न्याय मिळाला नाही। शासनाचे अधिकारी मात्र एकमेकांची पाठराखण करत आहेत। ज्यांनी खुशबूला गोळ्या दिल्या त्यांच्यावर कारवाई कधी होणार? प्रत्येक वेळेला आदिवासी समाजाच्या लोकांना का माणूस म्हणून समाजात समजून घेतलं जात नाही? जे खरोखर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाहीत? आज सुद्धा प्रांताधिकारी यांच्या दालनामध्ये न्यायासाठी खुशबूचे वडील आंदोलनाला बसले होते। सामाजिक कार्यकर्ता नंदाताई म्हात्रे यांनी विचारणा केली असता या अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा कधी दाखल होणार? याच्या चुकीमुळे खुशबूचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होऊन देखील त्याच्यावर कारवाई का होत नाहीत? जर असं झालं नाही तर आदिवासी समाजाला माणूस म्हणून न समजणारी ही माणसं प्रत्येक वेळेला आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही यासाठी खुशबूच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी असा प्रयत्न मात्र करत आहेत। यावर शासन आता काय भूमिका घेणार आहेत याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहेत। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड। कुष्ठरोग विभागाने जर कळवलंय थेटपणे की बाबा हे दोषी आहेत, मग तीच बाब सिव्हिल सर्जनला का नाही कळते? सिव्हिल सर्जन आतापर्यंत सांगत नाहीये 3 तारखेचे रिपोर्ट बघायची जबाबदारी कोणाची होती, वैद्यकीय सल्ला द्यायची जबाबदारी कोणाची होती? त्यांनी तो स्पष्ट अहवालात नमूद केलंय 3 तारखेचे रिपोर्ट केव्हा मिळाले याचा बोध होत नाही। आणि सिव्हिल सर्जन आहे ना, तुम्ही लिहिलेलं आहे ना स्पष्टपणे कोपऱ्यावरती 3 तारखेला ह्या वेळेला सॅम्पल घेतलं, 3 तारखेला ह्या वेळेला रिपोर्ट तयार झाले, 3 तारखेला ह्या वेळेला रिपोर्ट डिलिव्हर झाले। एवढं कळत नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही पाठीशी घालताय आणि हे पुन्हा पुन्हा होतंय। म्हणजे आदिवासी असल्यामुळे तुम्हाला माहितीये ते माणसं आदिवासी आहे, कातकरी समाजाचे, आश्रमशाळेत शिकणारी मुलगी आहे, जवळ काळजी घेणारा कोणी नाहीये, त्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। आणि तिचे पालक येऊन नव्हते आले की माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर डाग आहे याच्यावर उपचार करा सांगायला। तुम्ही ठरवलं, अभियान तुम्ही राबवलं, तुम्ही कन्फर्म केलं की कुष्ठरोग आहे, तुम्ही औषधं चालू केली, जबाबदारी पण तुमची होती। असं नाही ना चालणार मॅडम। म्हणजे फक्त आदिवासी मेला तरी त्याचं काय कोणी विचारायला येणार नाही, गेला तर गेला। अक्षरशः MGM मध्ये सुद्धा त्या डॉक्टरांनी त्याला तेच विचारलं। काय विचारलं तुला? ह्या गोळ्यामुळे काय झालं सांगितलं? गोळ्यांचा त्रास झाला होता लेवरला केलेला। हे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा। कधी? 16 जून 2026 ला। म्हणजे आम्ही लढाई सोडली असती तर यांनी सुद्धा फाईल बंद केली असती। म्हणजे कुणी मेला काही फरक पडत नाही आपल्याला, बंद फाईल, असं नाही ना चालणार। आणि हा विषय फक्त एका खुशबूचा नाही, अशा शाळेमध्ये तपासण्या कितीतरी होतात। आणि फक्त दोष असं पण नाही म्हणत आम्ही डॉक्टरांचा आहे, अपूर्ण तयारी जी असते अशा अभियानासाठी। तुमच्याकडे MD नाहीये, चाइल्ड स्पेशालिस्ट नाहीये, डर्मॉलॉजिस्ट नाहीये, तुम्ही असे अभियान राबवताच कशाला? 5 मुलं फक्त जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग आहे म्हणून कन्फर्म केली, 5 मुलांचे तुम्ही बेसिक ब्लड टेस्ट नाही केले, सेकंड ओपिनियन नाही घेतलं डर्मॉलॉजिस्ट कडे जाऊन की खरंच कुष्ठरोग आहे का, बायोप्सी केली नाही, थेट औषधं चालू केली। त्यातल्या सुधागडच्या पालकांनी कन्सर्न दिला नाही की आमच्या मुलाला नाही द्यायचं, त्याला नाही दिली औषधं। ह्याला पण विचारायचं होतं ना की बाबा तुमच्या मुलीला आम्ही ट्रीटमेंट चालू करतोय, चालेल का? कुष्ठरोगाने माणूस मरत नाही, आणि आता मरत असेल तर आरोग्य विभागाचा फेल्युअर। आणि स्पष्टपणे राज्य समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये डेप्सॉनच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे लिव्हर डॅमेज, लिव्हर फेल्युअर असं स्पष्ट नमूद केलेलं। डेप्सॉन ही ती गोळी आहे जी तिला दिली होती, मग जबाबदारी कोणाची होती? हेच जर 3 तारखेचे रिपोर्ट बघितले असते, त्यांनीच मेडिसिन चालू केलं, कामारली BScनीच। तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना की ह्या मुलीची अचानक तब्येत कशी बिघडली, काय बदल झाला। तुमच्याकडे ते मोठं पण नोट नाहीये की आपणच हिला बाबा कुष्ठरोगाच्या गोळ्या चालू केल्या होत्या। खुशबू ठाकरेचा विषय आज 1.5 वर्ष झाला, कारवाई होत नाही, आज नेमकं काय? आज आम्ही खुशबू ठाकरे प्रकरणी दोषींवरती अॅट्रॉसिटी दाखल करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं होतं। खरं तर 16 जून 2026चा
राज्य समितीचे उपसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांनी जो अहवाल दिला आहे मुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना, त्यामध्ये आरोग्य विभागाचे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, ज्यांच्यामुळे खुशबू ठाकरे हिचा कुष्ठरोगाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक जे हलगर्जीपणाबद्दल अहवाल देण्यासाठी बाध्य आहेत ते म्हणतात की यात हलगर्जीपणा झालाच नाही. आता दोन्ही वैद्यकीय अधिकारी, एक म्हणतो की हलगर्जीपणा झालाय आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, दुसरा म्हणतो की काही हलगर्जीपणा झाला नाही. यामध्येच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. शिवाय हलगर्जीपणामुळे कोणाचा मृत्यू होतो त्याच्यावर तुम्ही प्रशासकीय कारवाई कशी करता? एक माणूस मारलाय ना तुम्ही, याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय का, अफरातफर केली आहे का? माणूस मारल्यावरती त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे सीओ कसे ठरवणार? ते पोलिसांचं काम आहे, ते न्याय व्यवस्थेचं काम आहे. तरी या प्रकरणी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती. पण जे खुशबूला जबरदस्तीने कुष्ठरोगी ठरवण्यात आलं, तिला औषधं घेतली नाहीस तर शाळेत बसून देणार नाही सांगण्यात आलं आणि त्या औषधाने तिचं लिव्हर डॅमेज झालं आणि तिचा मृत्यू झाला, असं सांगणारं जे वैद्यकीय विभाग आहे, जे आदिवासी कातकरी समाजाच्या जीवाला जीव मानत नाही, त्यांच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा करतं, त्यांना औषधं खाण्याची बळजबरी करतं, अशा या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. पण आता आमची मागणी अशी आहे की आदिवासी समाजाला माणूस न मानणाऱ्या, उपचारापासून वंचित ठेवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि ती मागणी घेऊन आम्ही DYSPकडे आता जातोय. इथे आम्हाला सांगण्यात आलं की त्या अहवालामध्ये आपले जे आक्षेप आहेत तो आम्ही 3 दिवसांनी आपल्याला खुलासा देऊ, 8 तारखेपर्यंत. ते काय खुलासा देतील, काय अहवाल देतील आम्हाला घेणं देणं नाहीये. पण हा ॲट्रॉसिटी आहे, आदिवासींवरचा अन्याय आहे. आदिवासींच्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने उपचार मिळाले पाहिजे जे अन्य वर्गाला मिळतात, अशी आमची मागणी आहे.